नमस्कार, दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी गावरान पद्धतीचा झणझणीत असा वजडी फ्राय कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूया। इथे मी 300 ग्रॅम वजडी घेतलेली आहे। तर ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर गरम पाण्याने पण छान अशी धुवून घेतलेली आहे आणि याचे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे। यामध्ये 3 चमचे तेल टाकून यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया। त्याचबरोबर एक मीडियम साइज कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेऊया। कांदा लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये एक मीडियम साइज टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो पण टाकून घेऊया। तर इथे मी छान परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घेत आहे। त्याचबरोबर अर्धा चमच गरम मसाला आणि अगदी चवीपुरतं अंदाजे मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा परतून घेऊया। जर तुम्ही वजडीला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं असेल तर इथे अंदाज कमी प्रमाणात लावा, पण मी इथे डायरेक्ट वजडी टाकणार आहे। तर वजडी टाकल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर आपण हे छान असं परतून घेणार आहोत। तर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। तर पुन्हा एकदा मस्तपैकी परतून घेऊया। तर इथे पाहू शकता, इथे पाणी सुटलेलं आहे वजडीला। तर ही पूर्ण कोरडं होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आणि पूर्ण कोरडं झाल्यानंतरच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी कोरडं झालेलं आहे। तर यामध्ये मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊन आपण कुकर लावून झाकण लावून घेणार आहे आणि 4 ते 5 मी शिट्टी काढून घेणार आहे। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। तर इथे मी एक मीडियम साइज कांदा उभा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, इथे थोडंसं खोबरं, तीळ आणि लसूण अद्रक घेतलेले आहे। तर कांदा आणि खोबरं आपण सर्वप्रथम भाजून घेऊया। तर कांदा मी आधी पॅनवर ठेवलेला आहे, यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि कांदा मस्तपैकी परतून घेऊया। तर इथे कांदा आपला परतून झालेला आहे। चला तर आपण डिशमध्ये काढून घेऊया। त्याचबरोबर सुके खोबरे मी थोडेसे घेतलेले आहे, ते पण मस्तपैकी थोडंसं तेल टाकून घेऊन आपण हे परतून घेणार आहोत। तर खोबरं परतत आल्यानंतर यामध्ये पांढरे तीळ घेतलेले होते आपण ते पण टाकणार आहोत। तर इथे खोबरे मस्तपैकी भाजून घेऊन गॅस बंद करून घेऊया। तर इथे मस्त वाटण तयार झालेलं आहे, आपण वाटून घेऊयात। अगदी अशा पद्धतीने पाणी टाकून मी वाटण तयार केलेलं आहे। चला तर आपण वजडी शिजले की नाही पाहूयात। तर इथे वजडी मस्तपैकी शिजलेली आहे आणि त्याचं सूप पण आणि पाणी पण तयार झालेलं आहे। चला तर आपण फोडणीला सुरुवात करूया। तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, यामध्ये 3 ते 4 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये आपण सोडणार आहोत। आणि पुन्हा एकदा छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे। इथे छान वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये मी घरातला मसाला 1 चमचा टाकणार आहे। घरातला मसाला 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि मटन मसाला अर्धा चमचा टाकणार आहे। जर तुमच्याकडे घरातला मसाला नसेल तर तुम्ही कांदा मसाला, लाल तिखट,
धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला, मटन मसाला हे अर्धा चम्मच तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं मी अळणी पाणी जे आहे ते यामध्ये टाकणार आहे आणि मसाला परत एकदा शिजवून घेणार आहे। तर इथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच मसाला परतलेला आहे। तर यामध्ये आपण जी शिजवलेली वजडी आहे ती यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया। तर यामध्ये मी वजडीचं जे अळणी पाणी होतं ते पण टाकलेलं आहे आणि पूर्ण हा मसाला आपल्याला म्हणजे हे जे अळणी पाणी आहे ते आपल्याला कोरडं करायचं आहे। त्यामुळे अगदी परत एकदा मी 10 मिनिटं हे गॅसवर ठेवणार आहे। गॅस मंद आचेवरच हे शिजवायचं आहे। तर अगदी थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आधी आपण मीठ टाकलेलंच आहे। त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मस्तपैकी परतून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता जे अळणी पाणी आहे हे कमी झालेलं आहे यामधलं आणि आपण एक वाफ काढून घेऊया अगदी 2 मिनिटाची। ते पाहू शकता 2 मिनिटं झालेले आहेत। मस्तपैकी आपला वजडी फ्राय इथे तयार झालेला आहे। तर ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही सहज घरच्या घरी हे खाऊ शकता आणि तुम्ही नक्की हे घरी ट्राय करा। मस्त असा वजडी फ्राय। तर अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।